असं नाही, फक्त मी 10 मिनिटं बोलणार आहे आणि एवढ्या शेवटी मला बोलायला उभं केलेलं आहे. परंतु एवढे गोड गळ्याचे चांगले, खरं तर मला गुंजनकडे बघून लक्षात आलं की याच्यात काही लोक कविता ऐकायला आलेले आहेत आणि काही लोक कविता बघायला आलेले आहेत. माझा काय विषय आहे लक्षात घ्या. गुंजन म्हटलं की प्रेमावर कुणीच बोललं नाही. आम्ही काय प्रेमासाठी जन्माला आलेलो नाही काय. फक्त आमचा प्रॉब्लेम असा आहे की बा मुलींसाठी खर्च करायला आपण मागं हटत नाही, पण पोरीसाठी खर्च करायला पोरगीच आपल्याला पटत नाही. हा विषय आमचा आहे. याच्यात आमचा लॉस काय आहे. पण प्रेमाला माझा विरोध थोडी आहे, बरोबर आहे का. आम्ही सुद्धा प्रेमावर लिहिलेलं आहे, पण आमचं प्रेम फार वेगळं होतं. आता तुमच्या काळात खतरनाक झालेलं आहे. एकाला हाय, दुसऱ्याला बाय, तिसऱ्या संग पळून जाय. एका पोराला फोन आला, अरे स्वप्नील माझं लग्न ठरलंय, मला विसरून जा. स्वप्नील माझं लग्न ठरलंय, मला विसरून जा. ते म्हटला, बाई मी विसरून जातो, पण माय नाव स्वप्नील नाही, मी आकाश आहे. रॉंग नंबर लागला तुला. बरं काही हरकत नाही म्हणे, आकाश तू विसरून जा आणि वेळ भेटला तो स्वप्नीलला कॉल करून सांगून दे. अशा खतरनाक कालखंडामध्ये आपण आहोत. परंतु गुंजनला सुद्धा सांगणं गरजेचं आहे की मी हाडाचा कवी आहे. माझ्याकडे काय प्रेमाच्या कविता नाहीत का. तुझे माझे मरण झाले. वाव मते साहेब. तुझे माझे मरण झाले, कसे वातावरण झाले. तुझे माझे मरण झाले, कसे वातावरण झाले. कुठे अश्रू अडवले मी, कुठे अश्रू अडवले मी. कुठे त्याचे धरण झाले, कसे वातावरण झाले. तुझे माझे मरण झाले, कसे वातावरण झाले. उन्हाची सवय एवढी लागली. छान बाई. सहन होत नाही आता सावली. उन्हाची सवय एवढी लागली, सहन होत नाही आता सावली. दिली ना तिला वाट गालावरी, दिली ना तिला वाट गालावरी. व्यथा व्यथा दोन डोळ्यात सांभाळली, सहन होत नाही आता सावली. उन्हाची सवय एवढी लागली, सहन होत नाही आता सावली. कसा खतरनाक कवी आहे.